नमस्कार भाविकांनो, माझं नाव स्वराली। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवेबद्दल बोलणार आहोत। भाविकांनो, आपल्या स्वामी केंद्रात प्रत्येक समस्येवर काही ना काही सेवा आहेत। जेव्हा कुठल्या तरी आजाराने, अर्थात शारीरिक आजाराने मी इथे बोलते आहे, जेव्हा एखाद्या आजारपणाने आपण त्रस्त आहोत, सगळे दवाखाने करून झालेत, सगळे औषध उपचार झाले, पण कशातच काही गुण येईना, उलट आपण जास्त खचत चाललो, कुठूनच काही मार्ग सापडेना, अशा वेळेला आरोग्य सेवेने आपल्याला यातून नक्की मार्ग सापडू शकतो। हे बघा, हे फक्त मी नाही म्हणत आहे, आतापर्यंत किमान 10,000 लोकांनी आरोग्य सेवा केलेली आहे आणि त्यातून त्यांना इच्छित फळ पण मिळालेलं आहे। अलीकडेच मी आरोग्य सेवेचे अनेक अनुभव ऐकले, त्यातला एक अनुभव मी तुम्हाला सांगेल, पण ते या नंतरच्या व्हिडिओमध्ये। आधी आपण आरोग्य सेवा काय आहे याबद्दल बोलूत। आरोग्य सेवेत काय काय करायचे आहे ते मी इथे सांगते। तर सगळ्यात आधी तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यात एक तुळशीचं पान टाकायचं, एक अगरबत्ती घ्यायची, शक्यतो तुम्ही आयुर्वेदिक अगरबत्ती घ्यायची, पण जर ती नसेल तर तुम्ही साधी अगरबत्ती पण घेऊ शकता। त्याचा सांगण्याचा एकच अर्थ आहे की अगरबत्तीची जी रक्षा आहे ती तुम्हाला पाण्यात टाकून घ्यायची असते। सो आयुर्वेदिक असेल तर त्यात केमिकल नसतात, पण जर नसेल तर तुम्ही अगदी कमी प्रमाणात ती रक्षा पाण्यात टाका। त्यानंतर तुम्हाला 7 माळी जप करायचा आहे। मंत्र मी तुम्हाला सांगते। मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, ओम हनुमंताय नमः, ओम दाताय नमः, ओम नमः शिवाय, ओम मच्छिंद्रनाथाय नमः, ओम खरदंसाय नमः। हा पूर्ण एक मंत्र आहे, हे वेगवेगळे नाही, हे मी कमेंट सेक्शन मध्ये देते। या एका मंत्राचा तुम्हाला 7 माळी जप करायचा आहे। त्यानंतर 3 माळी जप अजून एका मंत्राचा करायचा आहे, तो मंत्र आहे ओम राम ह्रीम रक्ष रक्ष शिव गोरक्ष नाथाय नमः। या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर 11 माळी तारक मंत्र, 3 माळी धूमावती मंत्र, 3 माळ महामृत्युंजय मंत्र, 11 वेळ कालभैरवाष्टक आणि 3 वेळा मारुती स्तोत्र, आणि त्यानंतर गुरुचरित्राचा अध्याय 14वा वाचायचा आहे। हे सगळं त्या पाण्याच्या तांब्यावर हात ठेवून करायचं आहे। सेवा झाली की अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकायची व कपाळाला पण लावायची त्या आजारी माणसाच्या, आणि ते पाणी त्या आजारी माणसाला प्यायला द्यायचं। हे पूर्ण पाणी त्याच व्यक्तीने प्यायला पाहिजे ज्याच्यासाठी ही सेवा केलेली आहे, आणि हे पाणी अजिबात वेस्ट जाऊ द्यायचं नाही, कारण हे साधं पाणी नाही आहे, हे एक प्रकारचं तीर्थ आहे। ही सेवा कदाचित तुम्हाला खूप वाटू शकते, पण विश्वास ठेवा, जर हे तुम्ही मनापासून केलं तर तुम्ही कुठल्याही आजारपणातून बाहेर निघू शकता। अगदी कॅन्सर सारख्या आजारपणातून पण लोक बाहेर निघालेले आहेत। सो अगदी ज्यांची वाचण्याची काहीच शक्यता नव्हती ते लोक सुद्धा अगदी ठणठणीत बरी झालेले आहेत। आता पुढचा प्रश्न की ही सेवा किती दिवस करायची। बघा, तसं तर ही सेवा 21 दिवस करायची असते, तुम्हाला नक्कीच 21 दिवसात याचा असर दिसून येतो, पण मला असं वाटते की तुम्ही पूर्णतः बरे होईपर्यंत ही कंटिन्यू करायला पाहिजे। अर्थात ही तुमची इच्छा आहे, पण किमान ही 21 दिवस तरी करायची। त्यानंतरचा प्रश्न की ही करायची कोणी। तसं तर ही सेवा ज्याला त्रास आहे त्या व्यक्तीने करायची, पण जर समजा तो व्यक्ती खूप आजारी आहे, त्याला शक्य नाही एवढं सगळं करणं, तर त्या केसमध्ये त्यांचं कोणी रिलेटिव्ह जसं की आई, बहीण, बायको, वडील यापैकी कोणीही करू शकता। ठीक आहे। त्यानंतर सेवा दिवसातून कितीदा करायची। ही सेवा तसं तर 2 वेळा करतात, पण जर तुम्ही वर्किंग आहात किंवा स्टुडंट आहात, तुम्हाला इतका वेळ नाही आहे, तर तुम्ही किमान एकदा करायची दिवसातून। त्यानंतरचा प्रश्न सेवा कोणत्या टाइमला करायची। तर तुम्ही ही सकाळी अंघोळ करून करू शकता, नाहीतर संध्याकाळी दिवे लागण्याला पण करू शकता, काहीच हरकत नाही। मी शक्यतो सगळं सांगायचा प्रयत्न केला, पण तुम्हाला याशिवाय दुसरं काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा। तुम्ही सुद्धा जर अशा काही मेडिकल प्रॉब्लेममध्ये असाल तर ही सेवा नक्की करा, तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल। आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।